कोल्हेजी, अलकावहिनी, चिरंजीव, सूनबाई, लेक जावाई, पूर्ण परिवार, कुलकर्णी परिवार आणि कोल्हे परिवार, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, विलास कोल्हेजी म्हणजे मी आमदारही नव्हतो त्याच्या अगोदरपासून दरवर्षी काही ना काही नवीन संकल्पना आणायची आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून गणपती असो, नवरात्र असो किंवा गुढीपाडवा असो, अशा अनेक म्हणजे दिवाळीचं पण हुरडा पार्टी काही ना काही, म्हणजे माझ्या मते वहिनी काही सेविंग करतात का? ते सेविंग काही करतात, सगळा खर्चच, पण स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून अनेक असे उपक्रम सतीश केळकर तुम्हाला घेत असतात, अजून कोणी नाही करत. तर दरवेळेस दिवाळी असो, हुरडा फेस्टिवल असो, नवरात्र असो, गुढीपाडवा असो, म्हणजे त्यांनी त्यांच्या गावामध्ये शेततळ्यामध्ये पण गणपती तयार केला आणि आम्हा सगळ्यांना घेऊन जाऊन तिकडे दाखवलं. असे अनेक उपक्रम त्यांनी आजपर्यंत करत आले, ज्या माध्यमातून या शहरामध्ये काहीतरी वेगळा आगळा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून होतो. पाडवा मराठी हिंदू नववर्ष आणि खरंच खूप आनंद होतो की कुठलेही सण असो, हिंदू धर्मात खूप आहे त्यामुळे कुलस्वामी प्रतिष्ठानतर्फे वेगवेगळ्या सणांचं खूप लोकांनाही आनंद देत असतो आणि साजरे करतो. आज जो गुढीपाडवा आहे यावेळेस 9 रूपातील दुर्गा मातेचं 9 रूप आम्ही दाखवलं होतं आणि इथं नवरंगामध्ये त्या गुढी इथं सजलेल्या आहेत. सर्वजण दर्शनासाठी आलेले आहेत. सर्वजण उत्सुक असतात की काही ना काही नाविन्यपूर्ण भेटतं. एक सामाजिक संदेश पण आम्हाला द्यायचा असतो की त्या देवी प्रत्येक शक्ती देतात, त्या हिंमत देतात, ताकद देतात किंवा तुम्हाला धैर्य देतात आणि या सगळ्या शक्ती आपल्याला मिळो यामुळे आम्ही उभारलेले आहेत. इथून आम्ही जी शोभायात्रा काढली होती यामध्ये असंख्य 250-300 महिला, 200 पुरुष इथे उपस्थित होते आणि अनाथ आश्रमच्या आम्ही 101 महिला यांनाही बोलवलं होतं आणि त्यांना गुढीपाडव्याचं आज आम्ही जेवण पण देत आहोत. एक सामाजिक दायित्व म्हणून इथून आम्ही हे काम केलेलं आहे. इथून लगेचच आम्ही बजरंग चौक येथे 31 फुटी गुढी उभारली होती आणि ही शोभायात्रा थोड्यासह हलदार पथकसह बँड वाजासह आम्ही काढली होती. सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि तिथं आम्ही सध्या गुढीचं पूजन पण केलं आणि रॅली संपल्यानंतर सगळ्यांचे आभार मानले. तर हे किती वर्ष आहे आणि तुम्ही या वर्षामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले? गेली 15 वर्षापासून वेगवेगळे सण, गणेश उत्सव असो, दिवाळी असो, तुळशीपूजन असो, होळी असो, हे सगळे साजरा करत असतो. आम्ही नाविन्यपूर्ण असतो. प्रत्येक वेळी काही ना काही नाविन्यपूर्ण असतो. गेल्या 8 ते 10 वर्षापासून वेगवेगळ्या गुढ्या, सत्यरंगा गुढी, सर्व धर्म समभाव गुढी, शेतकऱ्याची गुढी, दुष्काळी गुढी, या सर्व गुढ्या काही ना काही समाजकार्य करत तुम्हाला जनजागृत करत असतात आणि समाजामध्ये जनजागृती येणे, एकत्रितपणा येणे यासाठी हा आम्ही उत्सव कोरडे परिवार आणि कुलकर्णी परिवार नेहमीच आम्ही आज कोण प्रमुख पाहुणे उपस्थित? महाराज अतुल्य सावे साहेब, मंत्रीजी, महाराष्ट्र राज्याचे, त्यानंतर तुळेजी, त्यानंतर सर्वे गाजूकर, अनेक मंत्री हे सर्व या कार्यक्रमात उपस्थित होते आणि नवनिर्वाचित नगरसेवक यांचीही उपस्थिती इथे लाभलेली होती आणि असंख्य महिला या असंख्य काय आव्हान करणार? याने एवढंच आव्हान करणार की सगळेजण एकत्रित राहा, आनंदानं राहा आणि प्रत्येक सण असा साजरा करा आणि आपलं मराठी कशी भाषा वाढेल, कशी वाढेल याबद्दल मी काळजी करा धन्यवाद. इथे कुलस्वामी प्रतिष्ठानने गुढीपाडवा व आरेवा आमच्या हॉटेलचं उद्घाटनही केलेलं आहे. तर इथं आम्ही दरवर्षी हिंदू संस्कृतीप्रमाणे आणि सनातन धर्माप्रमाणे जे आपले हिंदूचे प्रमुख सण आहेत ते मोठ्या प्रमाणात साजरा करीत असतो आणि प्रत्येक सणाला आम्हाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. नवरात्रीमध्ये आपण दांडियाही मुलींसाठी फ्री ठेवत असतो आणि लेडीजसाठी
नंतर त्यांना दांड्या खेळायलाही काढण्यामध्ये फक्त मुलींना आणि लेडीजसाठी आपण स्पेशल हे देत असतो, सुविधा ठेवत असतो आणि मुलींचा भरपूर उत्स्फूर्त प्रतिसादही असतो. आणि यात काय होतं म्हणजे की आपली जी संस्कृती आहे की जी आपल्याला फक्त घरीच नैवेद्य करा, स्वयंपाक करा, झाले एवढी न राहता आपल्या संस्कृतीला चार लावायचं काम किंवा जास्त उत्स्फूर्तपणा सगळ्यांच्या मनामध्ये उत्साह वाढवण्याचं काम आम्ही करत असतो. आणि येणाऱ्या सर्व महिलांनाही त्याचा आनंद भेटत असतो. आणि त्याही आमच्या अगोदर 2-4 दिवस येण्याच्या तयारीसाठी लागलेल्या असतात किंवा सर आता आपला प्रोग्राम काय करायचा वगैरे अनुषंगानं सगळ्यांनाही इंटरेस्ट असतो, विचारत असतात आणि लोकांचा भरपूर छान सहवास असतो आणि कार्यक्रम खूप सुंदर होत असतात.